आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया बद्दल अभ्यास केलेला आहे आणि गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 4 गोष्टी असतात: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आता आपल्याला बेरीज जर करायची असेल तर काही नियम आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले होते आणि बेरीज या शब्दाला अजून कोणते कोणते समान अर्थाचे शब्द असतात जसे की मिसळणे, एकूण, हे पण आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता आपण पुढचं रिवाइज करतोय. आपण जे काल बघितलं होतं ना ते सगळं आपण एकदा रिवाइज करतोय. मग आपण काल अजून काय बघितलं होतं? धन व ऋण संख्यांची बेरीज. जेव्हा दोन धन संख्येची बेरीज धन संख्याच येते. जर उदाहरणामध्ये बघा, दोन्ही पण धन संख्या असल्या, समजा बघा याच्यामध्ये बघा दोन्ही पण कशा आहे? धन संख्या आहे. इथं जर काही चिन्ह नसतं म्हणजे काय असतं? बेरीज असते. म्हणजे ही दोन्ही संख्या कशा आहे? धन संख्या आहे. आणि आपण जेव्हा याची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर आपलं जे पण उत्तर येतं ते कशात येतं? धन संख्याच येतं. 1 + 2 3, 4 + 3 7 आणि 5 + 2 7. काय आलं? आपलं जे पण उत्तर येतं ते काय येत असतं? अधिक मध्येच येतं, म्हणजे धन संख्याच येतं. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये अजून काय कोणता नियम बघितला होता? दोन ऋण संख्यांची बेरीज ऋण संख्याच येते. दोन्ही जर समजा हे बघा इथं हा मी नियम सांगितला होता तुम्हाला. दोन्ही जर ऋण संख्या असेल तर ह्या दोघांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर काय येणार? ह्या दोन्ही जर ऋण संख्या असेल तर आपल्याला काय करावं लागते? बेरीज करावी लागते. उदाहरणामध्ये बघा, हे बघा, जर दोन्ही पण ऋण संख्या असल्या दोन्ही पण काय आहे? ऋण संख्या आहे आणि दोन्ही ऋण संख्या असेल तर आपल्याला काय करायची? बेरीज करायची. 6 + 9 15, 5 आणि हा वरचा एक हातचा घ्यायचा आणि 1 + 5 किती होता? 6. 1 + 2 किती होता? 3. मग दोन्ही पण आता काय? ऋण संख्या आहे आणि जेव्हा आपण याची बेरीज केली तर आपल्याला प्रश्न पडतो आता चिन्ह कोणतं द्यायचं? तर चिन्ह देताना आपण काय करतो? आपल्या नियमानुसार दोन्ही जर ऋण संख्येची बेरीज केली तर काय येत असते? ऋण संख्याच येते. म्हणून आपण काय करायचं? मोठी जी संख्या असते त्याचं चिन्ह द्यायचं. हा झाला आपला दुसरा नियम. आणि आता आपण तिसऱ्या नियम बद्दल बघू. बघा तिसरा नियम मी काय सांगितलं होतं? जर एक संख्या जर धन मध्ये असेल आणि दुसरी संख्या जर वजा मध्ये असेल तर आपल्याला काय करून घ्यायचं? वजाबाकी करून घ्यायची. पण जेव्हा आपण आपल्या उत्तराला चिन्ह देतो तेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बघा आता जर समजा ही बघा दोन संख्या आहे. एक संख्या कशात आहे? धन मध्ये आणि दुसरी संख्या कशात आहे? वजा मध्ये. मग आपल्याला या दोघांची जेव्हा बेरीज करायची असते तेव्हा काय करणार आपण? एक संख्या जर धन मध्ये असेल आणि दुसरी जर वजा मध्ये असेल तर आपल्याला काय करून घ्यायचं असतं? वजाबाकी करून घ्यायची असते. आणि मग वजाबाकी करताना जी पण मोठी संख्या असते त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता ह्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 654. त्या 654 मधून काय करायचं? लहान संख्या 542
वजा करायची. बघा 4 मधून जर 2 गेले तर आता ही मी मोठी संख्या घेतली ना, मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या वजा करायची आहे. 4 मधून जर 2 गेले तर किती उरतात 2. 5 मधून जर 4 गेले तर किती उरतात 1. आणि 6 मधून 5 गेले तर किती उरतात 1. पण आता आपल्याला प्रश्न पडतो, हे जे आपलं उत्तर आलं त्याला आपण चिन्ह कोणतं देणार? तर कोणतं चिन्ह देणार तुम्हाला मी काल सांगितलं होतं. बघा जी पण मोठी संख्या असते त्या मोठ्या संख्येचं चिन्ह आपण आपल्या उत्तराला देणार. मग मोठ्या संख्येला कशाचं चिन्ह आहे? वजाचं चिन्ह आहे. मग आपण पण आपल्या उत्तराला काय करणार? वजाचं चिन्ह देणार. आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत शिकलो होतो धन आणि ऋण संख्येची बेरीज कशी असते ते. आता आपण पुढच्या आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचं काय शिकणार आहोत ते बघा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे मेन बघणार आहोत. जर आपल्याला आता मी जे मागचे क्वेश्चन घेतले होते त्याला असे कंस होता का? नाही, त्या क्वेश्चनला असे कंस नव्हता. पण आता जर असे कंस मध्ये जर आपल्याला प्रश्न आले आणि मध्ये जर बेरीजाचं चिन्ह असेल तर आपण कसं सॉल्व करायचा? आपले जे मागचे क्वेश्चन होते ते कसं होते? डायरेक्ट -61 आणि -23 याला असं कंस मध्ये होतं का? नाही. पण बघा आता असं जर दोन संख्या कंस मध्ये असल्या आणि मध्ये अधिकचं चिन्ह असलं तर मग आपण कसे सॉल्व करणार हे क्वेश्चन? आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत. मग त्याच्यासाठी पण काय असतात? नियम दिलेले असतात. पहिला नियम आपण पहिले हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे ते बघू, मग तुम्हाला नियमानुसार ते समजेल. बघा जर आपला जो पण पहिली संख्या आहे, पहिली संख्या काय आहे? -6 आहे. मग आपण काय करणार? -6 तशीच लिहून घेणार. पहिल्या संख्येला काहीच नाही करायचं. पहिली संख्या तशीच खालच्या खाली लिहून घ्यायची आणि त्याचा ब्रॅकेट काढून टाकायचा. -6 ब्रॅकेट मध्ये होता, कंसामध्ये होता, आपण बाहेर काढला तसंच ते चिन्ह असेल तेच द्यायचं. -6 ला मायनसचं चिन्ह होतं, -6च करायचं. पण आता प्रश्न पडतो आपल्याला दुसरी संख्या काय आहे? -2 आहे. मग आता याला बाहेर काढताना आपण डायरेक्ट -2 लिहिणार का? नाही. मागच्या क्वेश्चन सारखे हे क्वेश्चन नाहीयेत. इथं मध्ये काय आलं आहे? प्लसचं साइन इथं मध्ये आलेलं आहे. मग आपण काय करणार? हे जे प्लस असतं हे प्लस आणि जी दुसरी संख्या आहे दुसऱ्या संख्येला कशाचं चिन्ह आहे? मायनसचं. हे इथलं मधलं प्लस आणि दुसऱ्या संख्येचं मायनसचं चिन्ह काय नियम आहे बघा बरं का आपल्याला. इथं जर मध्ये प्लस असेल आणि दुसऱ्या संख्येला जर मायनसचं चिन्ह असेल तर आपण काय करत असतो? जेव्हा हा -2 कंसातून बाहेर निघेल तेव्हा काय होणार? मायनस होणार. आपला हा तिसरा नियम बघा तुम्ही. बघा इथं मध्ये काय आहे? प्लस आहे आणि जी दुसरी संख्या आहे दुसऱ्या संख्येला काय आहे? मायनस आहे. आणि जेव्हा आपल्याला आता हे -2 बाहेर काढायचे तर तेव्हा काय करणार आपण? प्लस आणि हे मायनस. हे बघा प्लस हे मायनस, प्लस मायनस काय होणार? मायनस होणार. आणि हे 2 तसं आपल्याला लिहायची. कळते का? ही स्टेप खूप महत्वाची. तुम्हाला ही स्टेप जर समजली तर मग पुढचं आन्सर काय आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये केलं तसंच येणार. पण ही स्टेप बघा कशी आहे. पहिला जो नंबर असतो तो तसाच लिहायचा आणि फक्त जेव्हा दुसरा नंबर आपण ब्रॅकेट मधून काढू तेव्हा इथं प्लस आहे हे मायनस आहे. प्लस मायनस बघा आपल्या नियमानुसार प्लस मायनस काय होणार? मायनस होणार. मग प्लस मायनस काय आलं? मायनस. आणि जो नंबर असेल तो तसा डायरेक्ट इथं लिहायचा. आता इथं मायनस केलं आणि परत -2 असं लिहायचं नाही. आपण हे ब्रॅकेट काढलंय, प्लस मायनस मायनस केले आणि जो नंबर येतो तसाच डायरेक्ट खाली लिहायचा. मग आपले जे मागचे नियम होते त्या नियमानुसारच करायचं. बघा -6
आणि मायनस तुम्ही सॉल्व करून बघा बरं का. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की जर दोन्ही संख्या जर मायनस मध्ये असेल तर आपण काय करत असतो, बेरीज करत असतो, पण चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. मग -6 -2 काय होणार, 6 + 2 8 होणार. आणि जेव्हा आपण चिन्ह देतो तेव्हा मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजे 6 ला कशाचं साईन आहे, मायनसचं, मग -8. आपलं लास्ट आन्सर काय येणार या क्वेश्चनचं, -8. नवीन काय शिकतोय आपण, फक्त ही जी दुसरी संख्या आहे त्याला कंसातून बाहेर काढताना मध्ये प्लस आहे आणि त्या संख्येला मायनस आहे, तर प्लस मायनस मायनस होतो. हे आपण आज नवीन शिकतो आहे. आता तसाच दुसरा क्वेश्चन आपण पाहू. असे क्वेश्चन घ्यायचे तुम्ही, आपल्याला जर अशाच टाईपचे अजून 2-3 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून बघायचे. दुसरा क्वेश्चन बघा, मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला नियमानुसार, पहिला नंबर तसाच ठेवायचा. या 9 ला जो पहिला नंबर दिलेला असते, जी पहिली संख्या असते ना, त्या संख्येला काहीच नाही करायचं, पहिला नंबर तसाच ठेवायचा 9. आणि या नंबर नंतर आता इथं बघायचं, हे बघा इथं काय आहे, प्लस आहे, इथं काय आहे, मायनस आहे. बघा आपल्या नियमामध्ये काय आहे, प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस काय होत असतं, मायनस, काय होत असतं, मायनस. मग जेव्हा 13 बाहेर येणार तेव्हा प्लस मायनस काय होत असतं, मायनस. आणि डायरेक्ट आपण असे 13 इथं लिहायचे. आणि आपण जे हे तुम्हाला स्टेप कळते का मी कशी केलेली आहे, हे 9 तसंच ठेवलं आणि प्लस मायनस, आपला नियम बघा, प्लस मायनस काय होत असतं, मायनस होत असतं, म्हणून प्लस मायनस मायनस आणि 13 मी तसेच लिहून घेतलेले. मग 9 मधून 13 गेले तर बघा इथं काही चिन्ह नसतं 9 ला, म्हणून काय असतं, प्लस असतं, +9 -13. पहिला नंबर जर प्लस असला, दुसरा नंबर जर मायनस असला तर आपला आन्सर कशामध्ये येतं, मायनस मध्ये. आपल्याला काय करायची असती, वजाबाकी करायची असती. मग जी मोठी संख्या आहे त्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 13 मधून 9 गेले तर किती उरतात, 4. आणि चिन्ह कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं द्यायचं. 13 ला कोणतं चिन्ह आहे, मायनसचं, मग आपण आपल्या उत्तराला पण काय करायचं, मायनसचं चिन्ह द्यायचं. नाही बघा समजते का, ही मेन स्टेप आहे. 9 तसंच लिहायचं, प्लस मायनस काय होता, मायनस, आणि 13 इथं लिहून घ्यायचे. आणि मग नंतर आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये केलं तसंच करायचं. आता आपण बघू तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे आपल्याला, कोणता नियम आहे, पहिली संख्या काय करणार आपण, तशीच लिहिणार -9. आणि आता इथं मध्ये बघा, इथं काय आहे, अधिकचं चिन्ह आहे. आणि 13 ला जर कोणतीच साईन नसते तर काय असतं, अधिक असतं. कोणती साईन नसते म्हणजे ही संख्या कोणती असते, धन संख्याच असते. 13 पण काय झाली, धन संख्या झाली. मग आपला जो पहिला नियम आहे, पहिल्या नियमानुसार दोन्ही जर अधिक आहे, हे बघा हा जी मधला मध्ये काय आहे, प्लस आहे, आणि ह्या दुसऱ्या नंबरला पण काय आहे, प्लस आहे. अधिक अधिक काय होत असतं, अधिकच होत असतं. मग -9 काय करायचं, अधिक 13 करून घ्यायचं. आणि मग नंतर मायनस प्लस, एका संख्येला मायनस आहे, दुसऱ्या संख्येला प्लस आहे, तर आपण काय करणार, मोठी वजाबाकी करणार. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 13 मधून जर 9 गेले तर किती उरतात, 4. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. 13 ला काय आहे, प्लस आहे, म्हणून आपण काय देणार, +4. हे आपले नियम झाले. आपण अजून ह्या नियमानुसार पण बघू. ह्या इथं बघा मी हे 2 नियम तुम्हाला शिकवले. आता हा तिसऱ्या नियमाचं एक उदाहरण मी तुम्हाला देते.
हे बघा आता -9 आहे, -9 आपण काय केलं तसंच लिहून घेतलं. इथं कशाचं चिन्ह आहे, आपण जे पण पहिले क्वेश्चन बघितलं होतं तेव्हा मध्ये अधिकचं चिन्ह होतं, पण आता या क्वेश्चनला कशाचं चिन्ह आहे, मध्ये वजाचं चिन्ह आहे. आणि आपला जे पण दुसरा नंबर आहे त्याला पण कशाचं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे. मग असा जर आपल्याला प्रश्न आला तर आपण काय करणार, वजा दोन्ही पण जर ऋण आहे, बघा इथं पण वजा आहे आणि इथं पण वजा आहे, तर मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतं. आपल्या तिसऱ्या नियमानुसार मायनस आणि मायनस काय होत असतं, प्लस. या इथं मायनस आहे, आपल्या दुसऱ्या नंबरला पण मायनस आहे, तर काय होणार, +4 इथं होणार. आणि आपले जे पण पहिले नियम आहे त्याच्यासारखेच मोठी संख्या एक मायनस आहे आणि एक प्लस आहे, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 9 मधून 4 गेले किती उरतात, 5 उरतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. या इथं बघा इथं मध्ये काय येत होतं, प्रत्येक वेळेस अधिकचं चिन्ह येत होतं, पण आता ह्या नियमामध्ये काय होतंय, मध्ये कशाचं चिन्ह आलं, वजाचं चिन्ह आलं आणि दुसऱ्या संख्येला पण कशाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे. मग दोन्ही पण मायनस असेल, मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतं. आणि जे आपण बाकीचे नियम शिकलो त्याच्यानंतर तसंच आपण सॉल्व करून घ्यायचं. आता आपण काय बघणार आहे, आपला चौथा नियम बघणार आहे. चौथा नियमानुसार हे बघा पहिला नंबर काय करणार आहे, मी तसाच लिहिणार आहे, पहिला नंबर तसाच लिहिला. आणि आता मध्ये कोणतं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. आणि जी दुसरी संख्या आहे, दुसऱ्या संख्येला काय दिलेलं आहे, प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. आपल्या चौथ्या नियमानुसार मध्ये जर चिन्ह मायनसचं आहे आणि दुसऱ्या संख्येला जर प्लसचं चिन्ह असेल तर आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करून घ्यायची आहे. आपण वजाबाकी केल्यावरच हा कॉन्सेप्ट त्या 4चा निघणार आहे. मग मायनस प्लस काय होत असतं, मायनस प्लस मायनसच होत असतं. मग वजा आणि अधिक केलं तर काय येणार, आपलं वजा येणार आहे, -4. मग बघा आता 9 मधून जर 4 गेले तर किती उरत असतात, 5. एकदा अजून रिवाइज करू का तुम्हाला हे नियम. जर अधिक अधिक असेल, दोन्ही पण जर धन असेल तर आपलं काय येत असतं, अधिकच येत असतं. एक अधिक मध्ये असेल आणि दुसरं वजा मध्ये असेल तर आपण जे नियमानुसार काय येणार, वजामध्येच येणार. दोन्ही पण आपलं जेव्हा ब्रॅकेट त्याचा दुसऱ्या नंबरचा ब्रॅकेट काढायचा असतो तेव्हा एक मधली संख्या वजा असेल आणि त्या ब्रॅकेट मधल्या संख्येला जर वजाचं चिन्ह असेल तर आपण काय करायचं, अधिक लिहून घ्यायचं. आणि आपले जर मध्ये वजा असेल आणि जो दुसरी संख्या असते त्या ब्रॅकेट मधल्या संख्येला जर अधिकचं चिन्ह असेल, ती संख्या जेव्हा बाहेर निघते तर तेव्हा काय करायचं, त्या संख्येला वजाचं चिन्ह आपण द्यायचं. तुम्हाला जर काही नसेल समजलं जर किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पण मला सांगू शकतात. आणि जे अजून याच्यासारखेच अजून तुम्ही क्वेश्चन घ्या आणि सॉल्व करून बघा. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये वजाबाकी बद्दलची माहिती बघणार आहोत. थँक्यू.